नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकतोय नातं ही संपत जाधव लिखित कादंबरी आणि आज भाग 14वा. किकवी गाव आणि गावच्या 7 वाड्यांच्या शिवारात पाणी पळायला लागलं. मातीचा सुगंध कस्तुरीवाणी पसरायला लागला. शिवारावर गर्भारणीवाणी देखूनपणाचं तेज दिसायला लागलं. मातीच्या उदरात पडलेलं धान्य रुजून त्याला धुमारं फुटून ते डुलायला लागलं. शेतकरी रातून द्या बांधा बांधानं फिरायला लागला. नकट्या वकट्या पोरांचा बाप दुप्पट हुंडा मागायला लागला. सोयरं धायरं पोरींना चांगली घरं बघून लवून रामराम घालायला लागले. बटन दाबलं का यंत्राची चाकं फिरत होती. खळाळा पाटकरी म्हणाल तिकडं पाणी पळत होतं. विहीर बागायत बंद झालं. मोठा सांदीला पडल्या. मोठंचं नाडं कोणी घेईना. एक नाडा विकला तर 4 दिवस खाते आले एवढं धान्य पदरात पडत होतं. पण असं झालं आणि मांगाचा मनकाच मोडल्यावानी झाला. शेरडांची दावी गाडीच्या झुपण्या कवा तरी खपत होत्या. धंद्याची दमछाक व्हायला लागली. शिवारात पाणी पळत असलं तरी शेतकरी आवतं वापरत होता. रामाकडं जात होता. रामाचा आणि चांभाराचा धंदा टिकून होता. गावकीची कामं त्यांच्याशिवाय नडत होती. शिवारात जे पिकत होतं ते त्यांच्या घरी येत होतं ते बिनगोर होते. रामा जेवानूर कोण शेळुप्याला अंगणात लिंबाच्या झाडाखाली येऊन बुंदेला टेकला. शेजारी मोत्या येऊन लोळंग्या घ्यायला लागला. पोरं काय ना काय करत होती. सीती सुनांच्या संगट कामाच्या रामरागाड्यात. पाटलाची बैलगाडी रस्त्यानं निघालेली रामाला दिसली. उठून त्यानं रामराम केला. गाडी डांबरं सडकनं लमानबुवाच्या बाजूनं वाघजवाडीकडं निघाली. मांगवाड्याजवळ येऊन पाटलाची गाडी थांबली. समदा मांगवाडा भकास वाटत होता. सपरं इसकटलेली, कुडं मोडलेलं, दारादारात गटर, माश्या, डास, दारिद्र्य, घाण हातात हात घालून समदे नांदत होते. पाटलाला बघितलं आणि समधी रडायची थांबली. समधी त्याच्या भोवती जमली. काय झालं होतं र? पाटलानं विचारलं. दादबानं आवंडा गिळला आणि सांगायला लागला. कालच्याला पांड्याच्या पाटलाच्या म्हातारीचा दिस होता. सारा मांगवाडा आणि म्हारवाडा झाडून बिन आवतण्याची लुटलेली. 4 दिवसाची उपाशी. पुरणाच्या पोळ्या बघितल्या आणि किती खावण किती नाही असं झालं. 5 पाचुंडा पोळ्या एकट्या शंकरनं खाल्ल्या होत्या. त्याच्याबरोबर पितळ्या आमटी, गुळवणी, शेर 2 शेराचा भात. वाढणारेलाच ते बघून कसनुसं झालं. हा 2 पाणी प्यायला लागला तो गोडघर पाणी घशातनं खाली जाय ना का त्याला हालता येईना. आणला कसं तरी मग घरी. पण मदेनीला कसनुसा करायला लागला. कापलेल्या जनावरागत तडफडायला लागला. घुर्रा आल्यावानी ढास लागला. पाटील अहो शंकर पोट फुगून मियाला. दादबाला मोरं बोलताच येईना. तो उभ्या धायमाकलून रडायला लागला. शंकरच्या मरणाची चित्रकथा ऐकून पाटीस उदास झालेला. दादूनं एकट्या शंकरचं मरण सांगितलं नाही तर त्यानं समद्या मांगवाड्याचं महारवाड्याचं दुःख सांगितलं होतं. कुत्र्याच्या मौतीनं शंकर मेला होता. भूक काय असती पाटलाला जाणवलं. कुजलेल्या जनावरांच्या मांसाचं लचकं तोडणारी कुत्री आणि ही माणसं यांच्यात काहीच फरक नव्हता. पाटलानं पंचनामा केला. आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली. 5-50 रुपये खिशातलं काढून दिलं. गाडीत बसून किकवाच्या वाट्याला लागला. गावाचा कायापालट झाला. गावात गंगा आली. पण ह्या गरीबड्यांची हीच दाईना. पाटलाला ह्याचं मूळ घावत नव्हतं. त्याचं डोकं जड झालतं. गाडी पड उतरून वळणानं खाली निघाली. तेवढ्यात वाडीकडं निघालेला हातात पिशवी घेतलेला कुठला तरी पोरगा पाटलानं बघितला. त्याची ओळख पटत नव्हती म्हणून कचक्यानं पाटलानं बैलाचं कासरं वडून गाडी जाग्यावर थांबवली आणि त्याच्याकडं बघत विचारलं. कोण गावचं र पाहुणा? मला विचारलं. अरे वै की तुलाच की. इकडे असा जवळनं बोल. गाव कंचं तुझं? मी वाघजवाडीचा. वाघजवाडीचा? पाटलानं मेंदूला ताण देऊन विचारलं पण अंदाज काय लागत नव्हता. अरे वाघजवाडीचा म्हणतोय मग दिसला नाहीस का वात्यो? मी शिक्षणासाठी पुण्याला असायचो. शिकलो आता मी. मिलिटरी ऑफिसमध्ये आहे मी. वाघजवाडीचा आणि मिलिटरी ऑफिस
कुणाचं रे तू? माझं नाव संपत गणपत जाधव. म्हणजे गणपू मांगाचा पोरगा आहे वय तू? पाटलाचं न ऐकल्यावानी तो तसंच मोहरं निघाला. पाटील त्याच्या पाठमोरे आकृतीकडे बघत होता आणि त्याला त्यांच्या अधोगतीचं कोडं उलगडलेलं होतं. शिक्षण नाही म्हणून नोकरी धंदा नाही. यांच्या उन्नतीचा एकमेव मार्ग होता आणि तो म्हणजे शिक्षण. आता ह्यांना शिक्षणाचं महत्त्व कोण पटवणार असा यक्ष प्रश्न पाटलाच्या मेंदूला चावायला लागला. जगण्या मारण्याची लढाई लढणार का शिक्षण घेणार? गाडं सडकाला लागली. नाना महार धापा टाकत गाडीच्या समोर उभा राहिला. काय रे, काय झालं नाना? पाटलानं गाडी थांबवीत विचारलं. मोठं साहेब आले ती, नानानं पाटलाला सांगितलं. गाडी येऊन चावडीव थांबली. नमस्कार चिमितकार झाला. पाटील, लिफ्ट सुरू होऊन एक पीक हाती आलंय, पण शेतसारा काही वाढलेला नाही आणि पाणीपट्टीसुद्धा भरलेली नाही. अहो, पण पिकाऊ क्षेत्र वाढलं नाही तर शेतसारा वाढणार कसा सांगा? पाटील, पिकाचं क्षेत्र वाढलं नसलं तरी जी पिकं घ्यायची ती नगदी पैसे देणारी घ्यायला हवीत. ऊस, कांदा, मिरची, द्राक्ष, कापूस अशी पिकं घेऊन शेतसारा 100% वाढला पाहिजे पाटील. आधुनिक अवजारांनी जमिनीच्या मशागती झाल्या पाहिजेत. शेतीचा पोत सुधारला पाहिजे. त्यासाठी सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे पाटील. साहेब, कागदावर लिहिणं आणि तोंडानं बोलणं लय सोपं आहे. पाटील, आज आमचं बोलणं सोपं वाटत असलं तरी उद्या मात्र ते तुम्हाला अवघड वाटायला लागेल. तुम्हाला आता तुमच्या नाही तर आमच्या म्हणण्यानुसार चालायला पाहिजे. साहेबांनी निर्वाणीचं सांगून टाकलं. साहेब, माझ्या बोलण्याचा मतलब तुमच्या नाही ध्यानात आला. मला एवढंच म्हणायचं आहे, आमच्या शेतकऱ्याची तरा आता लहान बाळागत आहे. पहिलं त्याला हातपाय मोकळं हलवू द्या, त्याला रांगू द्या, त्याला उठून बसू द्या. अहो, त्याच्या हातापायात ताकद आली ना की तो आपोआप चालायला लागतंय बघा. पण त्यासाठी काहीतरी वखूत लागणारच की. नाही पाटील, आता वेळ नाही आहे. तुमच्या बाळाला प्रगतीचे पंख जोडा, विज्ञानाची चाकं बसवा, त्याचा रथ चौफेर विकासाच्या दिशेनं उधळला पाहिजे. अरे हां पाटील, आनंदाची बातमी द्यायची राहिली. भूविकास बँक ट्रॅक्टर द्यायला तयार आहे. 100 अवतांची कामं एकटा ट्रॅक्टर करतो बरं. अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरचं नाव काढलं आणि बैलाच्या दावणी वस पडल्याचा भास पाटलाला झाला. रामाचा संसार त्याच्या मोरा आला. काय पाटील, आता वेळ मोडायला नको. शेतसारा पट्टी, सातबारा, पीकपाणी उतारे काढा, कामाला लागा. वेळेतच हे सारं केलं नाही तर पाणीपट्टीचं कर्ज इतकं वाढेल की नाईलाजानं आम्हाला लिलावाच्या नोटिसा काढाव्या लागतील. साहेब, अहो चांगलं बोला की. ही विकासगंगा गावगाड्याचं भलं करायला आली का संसारावरनं घोड्या गाढवाचं नांगर फिरवायला आली? पाटलानं डोळ्याची बुबळं फिरवली तसा अधिकारी चापापला. पाटील, सत्य नेहमी माणसाला दुःख देतं. ज्वारी, बाजरी आणि भुईमुगाची पिकं घेऊन पैसा किती मिळणार आहे? असंच घडत गेलं तर शेतकरी कर्जबाजारी होणार, ही काळ्या दगडावरची रेषा आहे. गावचा विचार विनिमय झाला. अधिकाऱ्याचं म्हणणं शेतकऱ्यांना पटलं. उसाकरता रानं निवडली. तलाठी प्रकरण करून तगाईकरता तालुक्याला पाठवित होता. भूविकास बँकेनं तगाई प्रकरणाला मंजुरी देऊन टाकली. दिनकर पाटील तालुक्याला जाऊन ट्रॅक्टर घेऊन आला. मागं जोडलेली ट्रॉली खडा खडा आवाज काढत ट्रॅक्टर गावात शिरला. त्या ट्रॅक्टर भोवती समधी जमली. हार घालून नारळ फोडला, पेढं वाटलं. ट्रॅक्टरची ट्रॉली काढून बाजूला केली. पूजा उरकून ट्रॅक्टर शेतात आला. त्याच्या मागं अख्खा गाव. ड्रायव्हरनं काहीतरी केलं. खाड खाड आवाज झाला. नांगरावानी ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला बाहेर आलं आणि खासक्यानी जमिनीतच घुसलं. हत्तीनं सोंड खुपसून रान उकराव तसा ट्रॅक्टर शेत उकरून उलतं पालतं करून टाकायला लागला. राक्षसी ताकदीनं कामाचा उरक बघून जो त्यो तोंडात बोटं घालायला लागला. रामा सारं बारकाईनं बघत होता. तो बनवत असलेल्या नांगरे अवजाराचंच काम ट्रॅक्टर करत होता आणि ते बी किती सरस आणि लवकर. पण असं व्हायला लागलं तर आपली अवजारं कोण घेणार? आपला धंदा बुडणार. आपली बायको पोरं उपाशी मारणार.
शेतात चालणारा ट्रॅक्टर जमिनीचे नांगरून तुकडे करत नव्हता, तर त्याच्या हातापायाचं तुकडं करत होता. रामाला चक्करच आली. जत्रा खेत्राची निश्चिती होत आली. चैताच्या झाडा वनवा पेटल्यावानी धुमसत होत्या. किकवीचं शिवार मात्र थंडगार. शेतकरी उद्याचं गणित मांडत होता. घरागणीस नळ आलं. चावी फिरवली की बदाबदा पाणी पडत होतं. पाण्यानं कोळ्याचा धंदा जीवा मारून टाकला. 4 कावडी टाकल्या म्हणजे वजभर भाकरी कालवण मिळायचं, ते बी बंद झालं. बाबू कोळी तरवण्यावर आल्यागत झाला. पोरा बाळासनी जागवायला मिळल ती मजुरी करायला लागला. पाभार कुळव नांगर आणि बैलगाड्याचं काम ट्रॅक्टर एकटा करायला लागला. लाकडाची अवजारं गाड्या पारड्यात कुजून चालली तर काहींनी चुलीला घातली. लोखंडाचं नांगार गंज खाऊन जमिनीत गाडून जायला लागली. रामा बिनकामी झाल्यावानी अंगणातल्या झाडाखाली बसून डुलक्या खायला लागला. दिव लागण झाली तरी आजारल्यावानी एकाच जाग्यावर. मा म्हणजे थोरल्या सुनानं हाक मारली. कानात गोमाशा गेल्यावानी तो बधीर झालेला. काय म्हणावं आता ह्यांना? घरात पिठाची चिमूट नाही का? चिमणी चेतवावी तर ठिप्पूसभर घास लेट नाही. आत्या कावापासनं गेल्यात गावात, त्या सुधीक तिकडच्याच झाल्यात. मा म्हणजे रामाची कांठळी बसस्तवर सून वरडली तसा रामा दात चाकला. काय असं म्हणे तिच्याकडं बघायला लागला. रामानं ऐकलं पर त्याला काय सुधराना. पोरी जरासं पाणी घे प्यायला. सून पाणी आणाय आत गेली. रामा मनातल्या मनात विचार करायला लागला. सव सांजला कोण बरं गरजला उभं राहीन? चांभारवाड्यात गेलं तर गरज होईन. दगड्या आपला सबूत मोडायचा नाही. ला खेळाला त्याचा वाईट वखूत म्या घेतलाय. मा म्हणजे घ्या. रामानं पाण्याची तवली तोंडाला लावली. पहिल्याच गोठाला ठसका लागला. नाका तोंडातनं पाणी बाहेर आलं. डोळ्याच्या गुंजा झाल्या. पाण्याची तवली तशीच ठेवून तोंड पिसूत तो चांभार आळीला आला. समोरच दगड्या उघडा दमून बसलेला. राम करत तो दगड्याच्या शेजारी बसला. राम म्हणत सरळ झाला. अरे वा, कोणीकडं देश उगावला. खोटच हशी दगड्या बोलला, पर मनात म्हणत होता ही ब्याद कशासाठी आली असन. काय चाललंय नाना? आता गावकीच्या कामाशिवाय आमचं काय चालायचंय? तुझ्यावानी मला कुठं 4 अंडील खोंड आहेत. चुतडीच्या देवानं एक दिलं ते बी पांग. लाळ गालीत जात्यावर बसलेल्या आधू पोराकडं बघत दगड्या उस मारला. दगडून आणणार समद नशिबाचं खेळ आहेत. ते आपल्याला नाही काढायचं. आता माझंच बघ की, ह्या वर्षाचं धान्य त्या वर्षाला जायचं. पैसा पाणी असायचा. आणि आजला नाना ह्यो ट्रॅक्टर आहे ना राक्षस आहे. त्या राक्षसानं माझ्या संसाराची दोळजणी केली. मांगत देशोधडीला लागली. अरे तो बाब्या कोळी ढाण्या वागागत गोरकायचा, पर आज म्याव मांजरून राबते पोटा करता शेतात. पण नाना तुझ्या धांद्यावर मातूर तसूभर सुधीक परिणाम नाही झाला. अरे पायताना शिवाय गावाचं चालत नाही आणि चालणार बी नाही. रामा नशिबानं घ्यावं लागतं. अगे पारे, रामा आलाय गोडभर चाकर की. नग अरे मला जायचंय. अरे बस मारदा बस. रामा तुझ्या खोंडाने गावाची रगत जिरवली. उरुस गाजीवला. 10 गावात नाव झालं. लेका नानावलेलं पैलवान, पण तुझ्या पोरांनी त्यांना मातीत चारली. बैतूल फेकावं तसं पैलवान डोसक्यावर घेऊन आपटलं. आता तुला चिंता नाही बघ. दगडून आणणार पोरं हाताला आले ती, पर हाताला कामच नाही ना. धंदा बसला बघ. गाव सोन्याचं झालं, पर आमची राख झाली. भिंगरी बांधल्यावाने कामा करता ती गावभर फिरते ती. मोलमजुरीला धाडावं तर जिथं फुलं ऐकली तिथं गावरे ऐकायच्या वय. रामाला त्याचं सुखाचं दिवस आठवलं. त्याला कसनुसं झालं. अरे रामा, कशाची फुलं कशाचे गावरे? पोटा करता समजा करावं लागतं. जाऊ दे नाना, आता हे रोजचंच झालंय. आता मातोर त्याच्यानं राहावं ना. नाना एक गरज कर. पाहिली खांड ज्वारी नाही तर बाजरी दे. बिस्तरवारी माघार देतो. वसरीला रचलेल्या पोत्याच्या थप्पीकडं बघत दगड्याला रामानं सबूत टाकला. लेका आल्या तरी बोलायचं नाही वय. आता सव सांजाला लक्ष्मीची येळ.
दगड्यानं रामाला पायलीवर धान्यात झोकला. त्याची जित्राब पोतीच्या पोती धान्य खायची आणि नाच त्यो चिपट मापट्याला माग झालेला. दगड्याचं सारं ऐकलं आणि चकार सबूत न बोलता त्याच बांबीत उठून तो चालायला लागला. अरे रामा, चहा तरी घेऊन जा की. राग आला असेल, जाऊ दे. तर त्याला ना काम ना धंदा, पैसा ना अडका त्याच्याजवळ, आणि म्हणा बिस्तरवारी माघारी देतोय. कुठला देतोय? काय वरचा देव मनी ऑर्डर पाठवणार आहे होय? जाऊ दे, गेला तर चल. रामा भैरोबाच्या देवळाचा चढ चढून वर आला. देवाला त्याने हात जोडलं नाही. कशाचा देव? सारं दागाड. काय करावं त्याला सुधरना. मारवाड्यात जावं तर जो तो उठ सोड गाव सोडून ममई गाठत होता. मारवाडा वस पाडलेला. जी राहिली होती त्यांचं दुःख कुत्रं खात नव्हतं. विचार करत खिनभर तिथंच उभा राहिला. निगड्याच्या वाड्याकडनं रानबा मांग धोत्राच्या वाट्यात काहीतरी घेऊन येताना त्याला दिसला. त्याला बघितला ना रामाला आधार आल्यावानी झालं. पण त्याला तरी कसं मागावं? तोच इळ्यावानी वाकलाय. समोर रामाला बघितलं आणि रानबाला लय बरं वाटलं. दोघं बोलत बोलत रामाच्या घरापावतर आली. पर मागा या रामाची जीभच रेटत नव्हती. रामादा, अरे सव सांजचा घरात अंधार, गेलेत कुठं माणसं? रामा निसता गप. काय सांगावं त्याला सुधरना. रामाची दशा रानबाला ठावं होती आणि रानबाची दशा रामाला. त्यानं वळखलं. रानबार, तुला लांब जायचे ना, निघ येरवळीने. पोरं सोरं वाट बघत असतील. अरे म्या काय मागदार येतोय का नाही? वहिनी, ओ वहिनी. आत्या गावाला गेल्यात, अजून नाही आल्या. रामाच्या धाकट्या सुनेनं बाहेर येऊन सांगितलं. पोरी इकडे ये. रानबानं तिला जवळ बोलिवली. अरे रानबा, काय करतोयस? वाटा कर मोर. सुननं रामाकडं बघितलं. अगं पोरी, मला काय पारका समजती का तू? लय बार ह्या तुझ्या सासऱ्यानं माझ्या चिल्ल्या पिल्ल्यांची येळ भागवली आहे. त्या अन्नाला तरी जागू दे की मला. बोलता बोलता त्याने अर्धा वाटा तिच्या पात्रात रिता केला. हुलगत हुलग. शेरडाची दावणं निगड्याला दिली. त्याने पायलीवर हुलगं पदरात टाकलं. मला बे जलदाईनं निघायला पाहिजे. अरे ती वाट बघत असन, लेकरं उपाशी झोपतेली. बोलता बोलता त्यानं स्वतःची कर्म कहाणी सांगितली आणि अंधारातनं ताड 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 चालत घराच्या वाटायला लागला. रानबानं हुलगं दिलं आणि रामाला लय बरं वाटलं. काय का वहिना, मुठमुठ गोघऱ्या नाही तर माडगं खाऊन तरी पोरं बाळं नेसत्याली. सुबीनं अंधारातच भाताची येतिवला. मधवीनं पळत जाऊन बघुलं आणलं. हुलगं भाजाय घातलं. जाळ रसासला आणि ताड ताड करून हुलगं भाजायला लागलं. त्याचा खरपूस वास सारीकडं दरवाळला. बाहेर गेलेली पोरं घरी आली. घरात अंधार बघून आईला हाका मारायला लागली. ए बिया नेनू, कुठं बोंबलं थेंडत होता रे? घरात दिवा नाही का काय? रामा त्यांच्यावर खेकासला. तसा जैशा पळत जाऊन पारड्यातल्या देवामोरचा गोड तेलाचा दिवा घेऊन घरात आला. आव आव भाऊजी, देवामोरचा दिवा घेऊन आलसा? आज देव अंधारात? अगं वहिनी, देवाला काय स्वयंपाक करायचा आहे का? भाजलेल्या हुलग्याची मूड भरून घेता घेता जैशा बोलला. ए सुकाळीचे, जोड्यानं टाळकं शेंदू का? हा, पोरीची मस्कुरी करतोय वे? अरे तात्या, ती गावात गेली बघा, अंधार इंदुराची पाडायची एक गाठारात. रामा रस्त्याकडे बघत सांगत होता तर सीती दारात येऊन उभी राहिली. पोरानू, देवामोरचा दिवा इरवळी येजला जणू. इजला कसला? हे बेनं घरात घेऊन आलंय आणि बोललं तर मलाच म्हणते देवाला कुठं स्वयंपाक करायचंय. सीतीला जैशाचं लय कौतिक वाटले. ती खोतक्यानं हसली. हा, हास तू हास, म्हणजे उद्या बसतील डोसक्याव. बरं, बसू द्या. अहो, लक्ष्मीच्या येळाला तरी घरात शांतता राहू द्या की. सीतीनं रामाला ढापारला. आता मला ढापार आणि तू फिर गावात. इंदोळ पावतर काय करत होती? म्या काय पाटीलकी करायची का? अहो, रस्त्यानं चालले होते. पाटलीने बघितलं, तिने हाक मारली म्हणून गेले. शेंगा फोडत अंगणात बसली होती. बियाण्याच्या शेंगा फोडत होती. खिनभर टेकले. 4 दुनादुल्या शेंगा फोडू लागले. मला ठावं होतं ना घरात काय नाही म्हणून, पण उठणार कशी? तेवढ्यात पाटलाचा ट्रॅक्टर दारात. तेवढंच निमित्त गावलं, उठून निघाले. खिनभर भांबून चांगल्या शेरदवाना शेराच्या शाळूच्या भाकरी, आंब्याचं लोणचं, उसळभर आणि वाटाभर शेंगा पदरात टाकलं. पोरांनो, थाटल्या घ्या, प्यायचं पाणी आणा, चला अंगणातच बसू, समधी जेवाय. अरे पोरांनो, चला की. समधी जेवाय बसली. सीता निसती घास मोजल्यावानी करत होती.
साऱ्यांना पुरतंय काय नाही ही तिला चिंता. मोत्या भाकरी मागाय आल्यावानी शेपटी हलवीत उभा. पोरं 4-4 घास खाऊन घरामागा आली. दादा हे काय बरं नाही बरं का. अरे आपण काय आंधळी पांगळी वय तेव्हा मागून भाकरी आणायचे. कुणाचं मिंद ग. जैशान दागड्या तळमळीनं बोलीत होती. साऱ्यांचा विचार एक झाला तेवढे सीती त्यांच्याजवळ आली. कार पोरांनो निजायचं नाही वय. आहे. अगं मोरवाडीवरनं येताना नागजिरीच्या बाजूनं 2 ससं पाण्यावर आलं होतं. निरगुडीच्या जाळवांडात पळालं म्हणून वाचलं, नाही तर आत्ताच पोटात गेलं असतं. अरे कशाचं ससं आणि कशाचं मास. निजा उकड्याचं दिस आहेत. लांबडं निघतं या वागताला. पोरांनो मोडा पाडलाय नागा जाऊ. सीता समजावून आत गेली. 4 पोरं आईबाचा सबूत वलंडत नव्हती. दोघं बी नाही म्हणल्यावर कोणाचं काही चालं ना. दादा तूच त्यांना पटीव की तुझं ऐकतेली. जेल्यानं तात्याला येणावला. आहे आम्ही नाही गेलो ना तर रामुशाच्या बियाण्यांची चांदी होईन. ते बघ ते वाड्याला पोचली सुधीक दिसतेत का नाही टेंब. तात्या आईला म्हणाला. अरे तात्या त्यांच्याकडे टेंब आहेत. डोळ्यात बोट घातलं तरी दिसेना. अंधारात जाऊन तुम्ही काय करणार रे. पडा गाबडेनू. रामा पिचळल्यावानी शिव्या द्यायला लागला. आबा आमच्या कडीक सुद्धा हिलाल आहेत की. अरे हिलाल आहेत खरं पण पेटवणार कशानं. वाड्याच्या पाण्यानं. पाण्यानं कशाला पेटवाय पाहिजे. चांगलं थोरकं मडकंभर घासलेट पारडेत ठेवलंय. तात्यानं सांगितलं तसा रामा जास्त पिचाळला. अरे तात्या तू पोरग आहेस का जनावर आहे रे. घरात अंधार होता ना. बोलला का नाही मग तू अंधार असताना पण. चुकलं आबा बरं जाऊ का. तात्यानं इनावल्यावानी विचारलं तसा रामा थंड झाला. शांत होऊन रामानं धरणीला अंग टाकलं. त्याचा डोळा लागला. सीती आत गेलेली पुण्यांदा बाहेर आली. पोरांनो जायचं असेल तर जायदायनं जा आणि जालदाईनं ही चुकाट्याचं जपून जा. आणि या बघा उशीर केला तर बापाला घेऊन वाड्याला येईल मी. चला निघा. कवासिक येणार. सशाला विचारून सांगतोय की. जैशा बोलला आणि साऱ्यांची हसून मुरकंड वळली. चौघं निघून गेली. झाकपाक उरकून समधी झोपली. मोत्या त्यांच्या संगड गेला. वड्याला जाऊन समध्याने लंगूट चढवलं. टेंबे पिटवलं. वड्या वगळटाच्या अंधाराला उजेड कापायला लागला. सारीकडं भेसूर दिसायला लागलं. मोत्यानं कालवा सुरू केला. जेल्यानं त्याचं तोंडच बांधून टाकलं. तसा पायानं झटकीत तो घराकडं पळाला. सारी वड्यात उतरून पाण्यात शिरली. खेकड्या पाण्याच्या कडेला पळताना दिसल्या. तात्यानं वरच्यावर दाबून काडा काडा नांग मोडून जोळीत टाकल्या. अरे खेकड्या मारत बसलो तर ससं पाण्यावर येऊन जातीन. सुबीला लय मनशा झाली ससा खायची. चल पहिलं सशाचं बघू मग खेकड्या. जेल्यानं साऱ्यांना नागझिऱ्याकडे नेलं. हिलालाच्या उजेडानं साऱ्याने बारकाईने ध्यान दिलं तर लाल इंगळावाने डोळं चमकलेलं दिसलं. साऱ्यांनी वळखलं. 4 जण 4 अंगाला झाली. हळूहळू हातात काठ्या घेऊन सशाजवळ निघाली. पर ससा हालना का खेळना. उजेडाने बेदरून जाग्यावर मोरलेला. जेल्यानं पळता जाऊन सशाचं दोन्ही कान धरलं आणि गरा गरा फिरवून खडकावर आपटला. खिनभर धडपडला आणि ससा गप झाला. 50 खेकड्यान ससा घेऊन चौघं घरी आली. समधी निपचित पडलेली. दादा सशाचं कसं करायचं रे. जैशानं तात्याला विचारलं. अरे गाडवानो भोत काढा. मीठ मिरची चोपडा. दागड्या तू मोठ्या बघुल्यात पाणी घे. त्यात खेकड्या दे टाकून. तात्यानं साऱ्यासने हुकूम केला आणि त्याला डोळा लागला. खेकड्यान सशाचं मांस झाकून पाकून समधी हातरुणावर पडली. साऱ्यांना डोळा लागला पर जेल्या मात्र कावळ्याची अंडी खाल्ल्यागत टाकाकल्याला. तो या कोशीवरनं त्या कोशीवर वत होता. तो उठला. पाणी प्यायच्या निमित्तानं घरात शिरला. त्याची बायको बिनगोर निजलेली. त्यानं कचक्यानं तिच्या पायावर पाय दिला तशी ती आरडली. पुढं होऊन त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. तिने जेल्याला बघितला. खोतक्यानं हसली. त्याच वेळेला सीती झोपत खोकली. जेल्या तासात बाहेर पळाला. सुबी तशीच अंथरुणावर पडून राहिली. सुबीनं जाग्यावर पडून अंदाज घेतला. समधी निपचित आहेत. ती हळूच उठली. बाहेर आली. जेल्याजवळ गेली. तसा जेल्या तिला घेऊन अंधाराच्या अंगाला गेला. अहो काय आहे कुणी उठलं म्हणजे. म्या जाती बाया. का तुला झोप आली का. जा झोप. येऊ येऊ करून जेल्यानं मोत्याला बोलिवला. अहो मोत्याला कशाला बोलिवताय. कशाला म्हणजे. तुला आली झोप. मसासा खेकड्या कोण खाणार. देऊन टाकतो मोत्याला. त्यो बिचारा तरी खाईन. राहू द्या. असं म्हणत तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला. तसं जेल्यानं जवळ ओढून कचक्यानं तिचा गाल चावला. गाल चोळत ती घरात पळाली.
जेल्यात तरमळत जाऊन हातरून पाडला. कोंबडा आरवायला लागलं तसं लेकुरवाळ्या कोंबड्यानं करकचून बाज्या चालू केला. पोरानो, कोण आहे ग? भडाडा उलट्या केल्याचा आवाज झोपेत शितीने ऐकला. ती उठून बसली. झोपलेल्या सुनाच्याकडे तिने बघितलं तर जेल्याची बायको सुबी जाग्यावर नाही. तटक्यानं उठून ती अंगणात आली. सुबी उलट्या करून करून हैराण झालेली, पाक गळटून गेलेली. सुबा, काय होतंय ग? सिटीनं जवळ जाऊन तिच्या मस्तकावर हात ठेवून विचारलं. आय आत्या, निस्त्या कोरड्या वाकारी हात्यात लय त्रास होतोय. बोलता बोलता पुण्यांदा वाकाऱ्या काढायला लागली. तसं हातापायातलं अवसान जाऊन ती मडदिशी खाली बसली. पोटात आदळ निघायला लागलं. काय झालं असेल पोरीला? रातचं इरीचं हे घोडं जात्यात कुठंतरी. बाया, काहीतरी बाहेर वाशाचं तर झालं नसेल. सिटी काळजीत पडली. ती पळत गेली, पाणी घेऊन आली. पर सुबीला वाकाऱ्यानं थेंबर पाणी वाटाना. मग मातुरती भ्यादारली. 2 पावलं चालली, पुनिंदा वाकाऱ्या चालू झाल्या. तिथलीच माती घेतली, देवाऱ्याकडं तोंड केलं, हात जोडलं, जाडजूड झाली. म्हणली, माझ्या सुनेला गुण दे, तुझी वटी खाना नारळानं भरीन. सुबीच्या कपाळाला मातीची 4 बोटं लावली, पर काय सुधीक फरक नाही. आत्याबाई, यांना उठवा की, असं म्हणून सुबी उभ्या घाय राडायला लागली. सुबीनं नाऱ्याला उठवला तसा सिटीच्या डोसक्यात ईद चमकलेवानी झाली. परवाचा प्रसंग आठवला. अगं बामटे, असं आहे वय. शेतीचं अवघडलेलं मन मोकळत झालं. तिला आनंद झाला. मी आजी होणार, माझ्या मांडीवर नातवांड खेळणार. भगवाना, तुझी करणी कळायची नाही. तिने हातच जोडलं. मकच्या बिरबुट्या एवढ्याली पोर मोठी कावा झाली कळलंच नाही. सुबीच्या शेजारी सासू बसली. तिने तिच्या तोंडावरनं डोसक्यावरनं हात फिरवला. सुबी घरादाराची लय लाडकी. सासू सासरं स्वतःच्या पोरीवानी तिचा लाड करत. धाकट्या सुबीनं थोरल्याच्या मोहर नंबर हाणला. पोरी, उठू वय ग जेल्याला. जेल्याचं नाव काढलं तशी सुबी आनंदली. वय उठवा की. अगं, पर मी आहे की इथं. सासू बोलली तसं सुबीनं सासूकडं लक्क्यानं बघितलं आणि लाजनं लाल बुन झाले. हे बघ, गोडभर पाणी पे, खिनभर बस. लईच त्रास होतोय तर व मग बाया, तुला लय जापाय पाहिजे. नाहीतर काय होईन पोरग. सासू तिला खिजावल्यावाने हसायला लागली. सुबी अवसान नसताना सुधीक लाजून घरात पळाली. सिटी तिच्याकडं कौतिकाने बघायला लागली. सिटी रामाजवळ येऊन टेकली. रामा जागा झाला. आळूख पिळूख देत उठून बसला. तशी सिटी त्याच्या कानाला लागली. सिटी सांगत होती आणि रामाच्या तोंडावरचं भाव बदलत होतं. त्याला लय आनंद झाला. जन्माचं पांग फिटल्यावानी वाटलं. सुबी हातरुणावर पडून निस्ती आढ्याकडं बघत होती. सिटी एकवार जाऊन तिला बघून आली. सुबी लय देखणी दिसली तिला. सिटी, ते डावळ जेवणाचं कारभारी हाय गाय करायची नाही अजिबात. जीव घाण ठेवू पण सारं बैजवार करू. गावगान्नाचं पाहुणं रावळं, तिचं आईबाप, आपल्या पोरी सारेसने बोलून मोठं ढवळ जेवण करायचं. जेवण खाण कपडा लागता काय कमी पडू द्यायचं नाही. सीता आनंदली होती, पण रामाचं तोंड काळजीनं वडून धरल्यावानी झालं. राज्याला 2 भोगपडं पैसा नव्हतं का चिमुडभर पीठ, आणि आता एवढा पैसा आणायचा कुठून, त्याला चेता वाटायला लागली. सीती झाडलोट करायला लागली. मोत्या 4 कुत्री जमून खेळायला लागला. भया, इसरून गेले. रात्री आपलं शिकारीला गेले होतं. शिकारी घावली का नाही बघायचं. पडल्या डोळा लागला आणि मलाच विचारती. ते जेल्याचं काय ऐकते? तमासगिरावाने निस्ती बातावणी करते. 1 हात लाकडं 1.25 मन डफली. रामाच्या तोंडाचा पट्टाच चालू झाला. सिटीनं झाडलोट उराकली. वसरीला आली. तिथं 2 भगुली झाकून ठेवलेली दिसली. अहो, इकडे या, बघा बरं, या भगुल्यात काय झाकून ठेवलंय? काय असणार आहे? मागत करायचं मन आणि कुबेराचं धन. बघा तरी. रामानं जाऊन एका भगुल्याचं झाकण उघडलं तर खाड आवाज काढत खेकड्या इकडच्या तिकडं पळायला लागल्या. काय हाय हो त्यात? खेकड्या आहेत ना? वय, अगर पण खेकड्याचं कौतिक सांगतीयास? कोली कुत्री मरणाच्या खेकड्या धरून खाते ती, म्हणजे काय लय भाद्रू झाले काय? बरं, दुसरं बघूला उघडा. शेतीनं सांगितलं तसं रामानं झाकण काढलंय. बघतोय तर चांगला शेर 2 शेराचा पोसलेला सासा. कसनुसं झालं त्याला. त्याच्या हातनं ससा मिळाला तेव्हापासनं ससा बघितला का त्याला कसनुसं होतं. रामानं ससा ठेवलेल्या भगुल्याचं झाकण काढलं तसा सशाच्या मासकांडाचा सगळीकडं धोतकारा सुटला. ससा,
50 खेकड्या आणल्या पण घरात पिठाची चिमूट नाही, मग त्याच्या संगट खायचं काय? सीता चिंतागती बसली. सीते ईब लागल्यावानी का घाबरली? घरदार भरलंय, सोनं नाणं किडूक मिडूक भांडी कुंडी आहेत, 4 जित्रब दावणीला आहेत. येळ पडली ना घरादाराचा निनाव करीन, पण तुम्हाला दुसऱ्याच्या तोंडाकडे बघू द्यायचं नाही. तसं नाही व, माझ्या लेकरांना हाताला काम मिळालं ना तर माझी चिंता मिटन. पोरांना काम लागू दे म्हणून दिस उगवल्यापासनं मावळं पावतर 50 येळेला ती देवीला दंडवत घालत होती. लावलेल्या रोपाची झाडं झालेली, त्यांच्या सावलीला बसून सुखानं डोळं झाकता येईल, पर सुख मोहरान ती माग. शीते असं करायचं का? मसरू ऐकू काय? अगं दुसरा मार्गच नाही. खाणारी 10 वांड काम ना धंदा. आज ना उद्याच्याला पोरीच्या ढावळ्याचं जेवण करायला पाहिजे. आता आपल्याला दुसरा पैसा येणार आहे का? हे मसरू ऐकलं ना तर 1000 रुपये येतील. सणवार आहे, पाहुणं रावळ आहेत. मला मेलेलं परवडलं, पण हात पासराय नाही जमायचं ग. सारी संसाराची जगण्याची गणित त्यांनी सीती मोरं मांडली. मी काय म्हणती, अहो मसरू या झालंय, याले अहो दूध दुभतं चालू होईन ना, 4 पैसे येतील घरात. खराट आणली कसं तरी घर चालन. मला पटतंय तुझं, मग असं करू का? बोकडं ऐकू, त्यांनी काय कात वाहणार आहे? अहो तवर कामधंदा मिळेल, 4 पैसे येतील गाठीला, ढकलू कसं तरी दिस. रामाचं अवसान गळलं, पण सीती हारली नव्हती. बोलता बोलता ती कामं करतच होती. उठली का ग पोरी सुबा? नाही. तारा 2 मोठाळे पितळे आणून दे आणि तुम्ही तुमचं उरकायला घ्या. श्रोते हो, हा होता भाग 14वा. 15वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.